महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज मंत्रालयातून एक असा नवा शासन निर्णय आणि अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही सर्वजणी नक्कीच आनंदाने उड्याच माराल. कारण सुरू असलेल्या या मार्च महिन्याच्या विशेष हप्त्यांमध्ये आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मंगलमय सणाच्या निमित्ताने राज्य शासनाने या योजनेत एक अत्यंत मोठा आणि महिलांच्या थेट फायद्याचा बदल केला आहे. आज मी तुम्हाला जी सविस्तर माहिती देणार आहे ती अत्यंत महत्त्वाची असून तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर इतर कुठेही एवढ्या सविस्तरपणे पाहायला मिळणार नाही ही बातमी. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटचा शब्द संपेपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐका. बहिणींनो, सध्या सणासुदीचे दिवस अगदी जवळ येत आहेत आणि चालू महिना हा मार्च एंडिंगचा असल्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीत या योजनेसाठी जो काही शिल्लक निधी उरला आहे तो सर्व निधी लवकरात लवकर आणि कोणत्याही स्थितीत सर्व पात्र महिलांना वाटप करण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. आता तुम्हाला सर्वांना हाच प्रश्न मोठा पडला असेल की या सणासुदीच्या महिन्यात आपले पैसे नक्की किती येणार आणि ते आपल्या हातात किंवा बँक खात्यामध्ये नक्की कधी येणार. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचे नियमित पैसे दरमहा मिळत आहेत त्यांना या चालू महिन्याचे 1500 ठरलेले 1500 रुपये नक्कीच वेळेवर मिळतील. पण ज्या महिलांचे फॉर्म मागच्या 2 किंवा 3 महिन्यांपासून पोर्टलवर फक्त इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग दाखवत होते आणि जे फॉर्म आता अधिकाऱ्यांकडून नव्याने मंजूर करण्यात आले आहेत त्या सर्व महिलांना पात्र मागील सर्व रखडलेल्या महिन्यांचे आणि चालू महिन्याचे सर्व हप्ते मिळून थेट 3000 ते 4500 रुपये एकदम आणि एकत्र मिळणार आहेत. आता हे सर्व पैसे कधी येणार तर शासनाच्या आणि महिला बालविकास विभागाच्या नवीन माहितीनुसार सणाच्या अगदी अगोदर म्हणजेच येत्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान हे सर्व पैसे टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता पैशांची सर्व चिंता सोडा आणि आपल्या सणाची मनसोक्त तयारी सुरू करा. तर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.